बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडीत श्रमजीवी संघटनेचं ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। भिवंडी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। विविध शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या कातकरी आदिवासी कुटुंबांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। आधार कार्ड, रेशन कार्ड आणि जन्मदाखल्यासाठी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिलाय। सन्माननीय विवेक भाऊ यांच्या दौऱ्यामध्ये तहसीलदारांना हे निर्देश दिलेले आहेत का या सर्व बाबींची पूर्तता करण्याचं काम तहसीलदारांवर आहे। आणि अजूनपर्यंत भिवंडीच्या तहसीलदारांनी जवळपास भिवंडीमध्ये 185 कातकरी वाड्या आहेत आणि कोणत्याही कातकरी वाडीमध्ये आजही आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्माचे दाखले नागरिकांना उपलब्ध झालेले नाहीत। त्यामुळे अत्यंत गैरसोय ही त्या नागरिकांची होते। त्यामुळे आज आम्ही श्रमजीवी संघटनेच्या मार्फत या ठिकाणी बेमुदत राजदंड घेऊन ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत याच्यावर ठोस असं काहीतरी प्रशासनाकडून कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे। स्वातंत्र्याला 75 वर्ष 80 वर्ष होत आली तरी सुद्धा आजही आमचा ग्रामीण भागातला कातकरी बांधव उपाशी राहतो। आजही त्यांना रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, आधार कार्ड काढायचा असेल तर त्यांना जन्माचा दाखला नाही। ते खूप खेदजनक बाब आहे। आमच्या मायबाप इथे बसलेले आहेत तहसीलदार, त्यांना अनेक वेळा विनवण्या करून ते लक्ष देत नाही आहेत। अर्ज दाखल्यासाठी जमा करा, आधार कार्डसाठी जन्माचा दाखला लागतो आणि ते अर्ज त्यांनी तात्काळ जमा करून घ्यायचे आहेत। ते जर केलं नाही तर आम्ही बेमुदतीचा राजदंड घेऊन बसणार आहोत। जोपर्यंत आमचा प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही इथून। आणि सिंधुदुर्गात समुद्रात बुडालेल्या तरुणाचा शोध अजूनही सुरू आहे। देवगडच्या मीठ मुमरी समुद्रात रविवारी सायंकाळी हा तरुण बुडाला होता। मत्स्य विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे। खासगी व्यक्तींकडून जनगणनेचं सध्या काम सुरू आहे। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नियुक्त अधिकारी कर्मचारी काम करत नाहीयेत। रोजंदारीवर ठेवलेल्या व्यक्तींकडून जनगणनेचं काम सुरू असल्याची माहिती आहे। शिरपूर तालुक्यातील बोरगाव मधील ग्रामस्थांचा हा आरोप आहे। म्हणजे सरपंच प्रतिनिधी म्हणून काम करतोय बोरगाव तालुका शिरपूर जिल्हा धुळे। तिथं आमच्या गावात जे जनगणनेचं काम चालू आहे त्यासाठी शासकीय कर्मचारी नेमला असून ते शासकीय कर्मचारी काम करत नाही। ते रोजे माणसं लावून काम करतोय। इतकं अर्जंट हे असून मेन काम केंद्र सरकारचं काम असून हे शासकीय कर्मचारी तिथं गावापर्यंत फिरत नाही। लोक मुलं लावून तो काम करतोय तिथं। यासाठी इथं निवेदन द्यायला आलं प्रांत साहेबांना, इथं निवेदन दिलं आम्ही। आता मंत्री गिरीश महाजन यांच्या इंधन संदर्भातील वक्तव्यावर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक चांगलेच संतप्त झालेत। राज्यात इंधन तुटवडा नसून अफवांमुळे नागरिक आणि शेतकरी कॅन आणि ड्रममध्ये डिझेलचा साठा करतायत असं महाजन यांनी जळगाव या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं आणि त्यावर आता शेतकऱ्यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे। सर, विषय असा आहे, साठा करून जर विक्री करायची असती तर इथपर्यंत ट्रॅक्टर घेऊन यायचं कामच नसतं पडलं। आणि कॅनीचा विषय झाला तर आम्हाला कमीत कमी 10-20 किलोमीटरवरून येऊन इथे येऊन डिझेल घेण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन यावं लागतंय। 700-800 रुपयाचं डिझेल त्यामध्ये जाते। मग शेतीमध्ये जाऊन कोणती कामं करायची? त्याच्यामुळे कॅन घेऊन येतात लोक। तुम्ही म्हणता की विक्रीसाठी नेलं जातं, हे चुकीचं आहे। बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये 600 किलो कांद्याला अवघा 301 रुपये असा भाव मिळतोय। बीडच्या धारूर येथील शेतकऱ्याने व्यथा सांगितली। वाहतूक हमालीचे 1,500 रुपये शेतकऱ्याला खिशातून देण्याची वेळ आली आहे। कांदे विक्रीतून आलेल्या पैशातून भरायचा होता, मात्र ट्रॅक्टरचा हप्ता कांदा उत्पादन शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारकडे मागणी केली आहे। काल मी सोलापूरला 12 गोण्या पाठवल्या। 12 गोण्याचे मला काल 301 रुपये भेटलेला आहे। 50 पैसे किलो दरानं कांदा मागे गेला तर मला 1583 रुपये दंड आलेला आहे। पदरून द्यायचे 1583 रुपये। तर माझी विनंती आहे शासनाला की खूप आधीच शेतकरी हतबल झालेला आहे, त्याच्यामुळं आम्हाला फाशी घेतल्याशिवाय ऑप्शन नाही, पर्याय नाही आमच्याकडे।
महत्वाची बातमी समोर येते. निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणात 3 तासांपासून मतीन पटेलची चौकशी सुरू आहे. नाशिकमध्ये एसआयटीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती. मतीन पटेल आणि घरमालक हनीफ शेखची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे. मतीन पटेलचा मोबाईल देखील एसआयटीनं ताब्यात घेतल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.